तर फोनचं नाव आहे, तुम्ही अखेरच्या पुढं फोनचं नाव तुम्ही देखताच OnePlus Nord 16 फोनचं नाव आहे. याच्या पुढं पण OnePlusनी जेम काही फोन लॉन्च करेल होतं, पण हे फोनमा मेन हायलाईट काय आहे ते मी तुम्हाला मग सांगेन. आता मी तुम्हाला अख्ख्याच्या पुढं सांगतो डिस्प्लेच्या बारेમાં. तर डिस्प्ले एમાં तुम्ही देखाय असाल तर डिस्प्ले एમાં 6.7 इंचचा दिलेला आहे. 1.5K एमोलेट वाला डिस्प्ले दिलेला आहे, जो 144 हर्ट्स रिफ्रेश रेटची हारी येतो आहे. आणि तेव्हा तुम्ही देखसाल तर पीक ब्राईटनेस 2150ची नीड पीक ब्राईटनेस तुम्हाला सापडून शकेल. मतलब कधी तुम्ही मध्ये उन्हात कधी फोन घेऊन चालसाल तर तुम्हाला ना मोबाईलच्या स्क्रीनवर देखायला प्रॉब्लेम नाही होईल. मतलब मस्त साहीमा जशी देखत काय रातचे जसा फुल स्क्रीन करून मस्त देखात ना, तसेच रीते मस्त देखाल मध्ये उन्हात पण उभी राहून तुम्ही देखसाल तर. डिझाईनची गोष्ट करू तर डिझाईन एમાં જે મસ્ત પ્રીમિયમ ડિઝાઇન आहे. એમાં પ્રીમિયમ ગ્લાસ બેક અને નવા મેટલ એમાં जो फ्रेम आहे, जो मेटलचा फ्रेम एમાં दिलेला आहे. आणि लुक एकदम फ्लेक्सिब फोनचे. आणि जसं काही महंगं फोन येतात ना, जे काही 70,000वाला 80,000वाला काही लाख 1,00,000वर असं जे फोन जातात ना, ते हिसाबથી ते मिड रेंजवर जो फोन जातात तसेच रीते फोन दिलेले आहेत. दुसरी गोष्ट करू आपल्या प्रोसेसरच्या बारेમાં. प्रोसेसर एમાં तुम्हाला सापडेल क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 Gen 3. यो लास्ट इयरचा एकदम मस्त लॉन्च दिला आहे, मतलब नवाच आहे. याचा मतलब काय, तुम्ही कधी पण हाय गेमिंग जसा काही PUBG जसा काही याचे दुसरी जी हाय लेवलचे गेम आहेत, जे कोणी पण गेमर जसा काही हवा ना, तर खेळायला जेम मस्त आहे. याच्या परफॉर्मन्स थोडा बेस आहे, प्रोसेसरच थोडा बेस आहे, काय जेम मस्त एમાં येन जाल. आणि एમાં दिलेला आहे UFS 4.0 स्टोरेज दिलेला आहे. तो तुम्हाला ना काय काम लागेल, मतलब बेसिकली तुम्ही जसं फोन ओपन करसा ना, तर फोन ओपन करसा तर तुम्हाला जे ॲप कसे पण ॲपમાં तुम्ही जासाल तर ॲपची जी स्पीड ओपन व्हायची आहे ना, ती तुम्हाला जेम फास्ट एમાં सापडेल. फास्ट काय एમાં जेम स्मूथरीते पण सापडेल. आणि दुसरी गोष्ट आहे, मी तुम्हाला पुढंच व्हिडिओच्या पुढंच मी सांगला काय, याची मेन जी हायलाईट आहे ती तुम्हाला मी मग सांगेन. तर याची मेन जी हायलाईट आहे ना, ती एમાં 9000 mAhची बॅटरी आहे. असा कच्चे पण फोनमा म्हणजे थोडा एक फ्लेक्सिबल लेवलचा फोन हे किंमतमा फोन तुम्हाला 9000 बॅटरी म्हणजे दिधेल हवी असा आहे. दुसरा पण फोन तुम्ही देखून शकत आहात, पण हो फोन काही अलगच आहे. मी तुम्हाला सांगतो, हे फोनला तुम्ही बॅटरी काय सांगायचं म्हणजे याला बॅटरी नाही ना, बॅटरा सांगायच्या. जसं काही एक चालता फिरता पॉवर बँक आहे असं. हो बॅटरी नाही, हो बॅटरा आहे. तुम्ही कुठं पण चालवसाल तरी बिंदास हा फोन चालेल आणि आरामशीर 2 ते 3 दिवस तुम्हाला हा फोन काढून द्यायचा आहे. आता तुम्हाला पॉवर बँक घेऊन हिंडायची गरज नाही पडत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू, कॅमेरा दिलेला आहे 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, जो सोनीच्या ह्यारी त्यांनी मतलब सोनीच्या ह्यारी कोलॅब करेल आहे. म्हणजे सोनीचा कॅमेरा जे मेन मतलब मोटोरोला पहिलेपासूनच कॅमेरा सोनीचाच यूज करत आहे, विथ iOSचे हारी आहे. आणि दुसरा तुम्ही देखसाल तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड लेन्स एમાં देखाई सापडतो आहे. 2 मेगापिक्सलचा एમાં मायक्रो लेन्स पण सापडतो आहे. आणि सेल्फीची गोष्ट करू म्हटलं तर सेल्फी तुम्हाला 32 मेगापिक्सलची मेन सेल्फी म्हणजे फ्रंट कॅमेरा तुम्हाला सापडतो आहे, जो तुम्हाला 4K 60 FPS સુધી तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करून देऊ शकत आहे. सॉफ्टवेअरची गोष्ट करू तर सॉफ्टवेअर एમાં ऑक्सिजन OS 15चा ऑप्शन एમાં तुम्हाला दिलेला आहे, जो अँड्रॉइडवर बेस्ड आहे. बिलकुल क्लीन एक्सपिरियन्स एમાં आहे. त्याचेच आणि तुम्हाला सापडेल ड्युअल स्टिरिओ स्पीकर आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट पण सापडून शकेल तुम्हाला. अगर तुम्हाला 9000 mAhची बॅटरी पाहिजेत हवी, बॅटरी काय तुम्ही सांगत आहे बॅटरा सांगजास. जसं काही तुम्हाला मेन पॉवर बँक पाहिजेत हवा, तर तुम्ही हे फोनचे बारेમાં नक्कीच देखजास. स्पेसिफिकेशनचे हारी लागत हवा तर हो फोन जेम मस्त आहे. परफॉर्मन्स માટે पण मस्त आहे, कॅमेरा માટે पण मस्त आहे. अगर तुम्हाला फोन पसंत येत हवा तर तुम्ही नक्कीच हो फोन चेकआउट करजास. व्हिडिओ तुम्ही अठ्ठधर देखला ते માટે खूप खूप धन्यवाद. आणि अगर तुम्हाला व्हिडिओ जराक पण पसंत आला, व्हिडिओમાં तुम्हाला कच्चा पार्ट तुम्हाला बेस लागला ते तुम्ही मला सांगजास. अगर व्हिडिओ तुम्हाला जराक पण पसंत आला तर तुम्ही लाईक करजास. लाईक करून सबस्क्राईब करजास आणि खाल जो बेल आयकनची घंटी आहे त्याला तुम्ही दाबजास. काही पण